नमस्कार, निष्ठाज आर्ट्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आता गणपती उत्सव जवळच आलेला आहे, तर सगळ्यांकडे गणपतीची नक्कीच तयारी सुरू झालेली असणार आहे। तर या गणपती उत्सवानिमित्त मी तुम्हाला मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी डेकोरेशनसाठी तुम्हाला नवीन नवीन वस्तू बनवायला शिकवणार आहे। तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणपतीचा बॅकड्रॉप शिकवला होता आणि त्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की पुढच्या व्हिडिओमध्ये मी अजून नवीन काहीतरी तुम्हाला शिकवणार आहे। तर आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय शिकवणार आहे, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चौरंग कव्हर जी बॉक्स मध्ये येते, बॉक्स टाइप मध्ये, आणि त्याला विथ फ्रिलची डिझाइन येते। तर असंच आपला एक चौरंग कव्हर बॉक्स टाइप मध्ये विथ फ्रिल डिझाइन हा मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर त्याची पहिले कटिंग करून घेऊया आपण। तर ती कटिंग नंतर स्टिचिंग आणि मग आपला चौरंग कव्हर कसा बनला आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर अशा प्रकारे आपल्याला पेपर घ्यायचे, आता मेजरमेंट टाकायचे आहे। त्यासाठी कधी पण कुठलीही गोष्ट शिवताना पेपरवरच पहिले मेजरमेंट टाकायची, जेणेकरून आपण जेव्हा फॅब्रिकवर कटिंगला घेतो तेव्हा ते व्यवस्थित कट होते आणि नंतर त्या कपड्याची फिनिशिंग चांगली येते। तर आता मला हा जो पीस आहे जो मी तुम्हाला शिकवणार आहे चौरंग कव्हरचा, तर हा माझा कस्टमरचा आहे। तर कस्टमरचं जे माप आहे त्यांनी मला ऑर्डर दिली आहे, तर त्यांचं 12 बाय 12चा हा चौरंग आहे। तर आता 12 बाय 12चा हा चौकोन जर आपल्याला घ्यायचा आहे तर याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच ऍड करायचं, म्हणजे हा 13.5चा आपल्याला बॉक्स बनवून घ्यायचा। तर हा 13.5 हा मी बनवून घेतलेला आहे 13.5चा। ठीक आहे, आता हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मी 13.5 बाय 13.5चा हा चौकोन कट करून घेतलेला आहे। आता हे फॅब्रिक आहे, हे अस्तर आहे, हे कॅनव्हास आहे आणि हा फोम आहे। तर आता आपल्याला ना या मापामध्ये जो पेपर कटिंग केला त्या मापामध्ये फॅब्रिक आणि अस्तर हे सेम आपल्याला या मापामध्ये कट करून घ्यायचं आहे। ठीक आहे, पण आता याच्यामध्ये या दोनच्या मध्ये आपल्याला एकतर फोम टाकायचा असतो किंवा हा कॅनव्हास टाकायचा असतो। तर आता माझी ही कस्टमरची ऑर्डर असल्या कारणाने मी कस्टमरला विचारते की तुम्हाला फोम पाहिजे आहे का कॅनव्हास पाहिजे आहे, त्यानुसार मग मी पॅटर्न बनवते। पण शक्यतो कसं असतं ना की तुम्ही जर फोम मध्ये बनवला तर तुमचा कापड कसा थिक होतो, नंतर चांगला बनतो, आणि त्याला जर तुम्हाला आता वरून अशी काही चेक्सच्या वगैरे डिझाईन करायच्या असल्या पाटाला तर त्या पण खूप छान दिसतात। तर त्यासाठी म्हणून मी शक्यतो फोमच वापरते आणि कस्टमरला पण सजेस्ट मी फोमच करते। पण एखाद्याला नको असतं फोम, कोणाला वाटतं की नाही फोम नकोच आम्हाला, तो वॉश झाल्यानंतर काही होईल का वगैरे, त्यांचे बरेच प्रश्न असतात। त्यामुळं मग मी त्यांना कॅनव्हास सजेस्ट करते की तुम्ही कॅनव्हास पण घ्या, कॅनव्हास लावू शकता त्याला। ठीक आहे, तर तुम्हाला जे योग्य वाटेल दोनपैकी ते तुम्ही वापरा। तर इथे मी फोम वापरणार आहे कारण कस्टमरला फोम पाहिजे आहे त्यामध्ये, म्हणून। तर मी आता या मापातून सेम फॅब्रिक, अस्तर आणि फोम हे कट करून घेणार आहे। तर अशा प्रकारे पेपरच्या कटिंगवर हे तीनही कट करून घेतले आहे, फॅब्रिक, अस्तर आणि फोम। तर फॅब्रिक सरळ ठेवला आहे, त्यावरती अस्तर ठेवला आहे आणि त्यावरती फोम ठेवला आहे। याला या पिन्स लावून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला या तीनही बाजूला अशा पूर्ण स्टिच करायच्या आहे आणि ही एवढा पोर्शन आपल्याला ओपन ठेवायचा आहे पलटी करण्यासाठी। ठीक आहे, तर आपल्याला आता इथून स्टिच घ्यायची आहे अशी पूर्ण इथपर्यंत हा पोर्शन ओपन ठेवायचा। तर चला करूया, एवढं स्टिच करूया। तर अशा प्रकारे आपण चारही बाजू म्हणजे शिवून घेतल्या आहेत। हे पाही थोडीशी ठेवली आहे आपण ओपन। आता याला काय करायचे, नॉच द्यायचे। आता हे नॉच कशासाठी द्यायचे, तर आपण जेव्हा याला पलटी करू तेव्हा याला व्यवस्थित फिनिशिंग यावी। आता हे जे कोपरे आहेत हे अगदी टोकापर्यंत नॉच द्यायचे, पण बाकी ठिकाणी हे जे मधला भाग आहे याला अगदी शिलाईच्या अलीकडेच द्यायचं, नाही तर शिलाई निघून जाईल। ठीक आहे, तर असे चारही बाजूने नॉच देऊन घ्यायच्यात आपल्याला आणि मग कपडा पलटी करायचा आहे। तर बघू शकता तुम्ही, मी आता पलटी करून याला पहिले फिनिशिंग दिली आहे। ही चारी बाजूनी कोपऱ्यात पूर्ण चारी बाजूनी फिनिशिंग दिली आहे। त्यानंतर मी मध्ये स्वस्तिक लेसनी लावून घेतला आहे आणि साईडला आता कसं होतं ना, हा कपडा सैल पडतो, म्हणजे सैल असतो ना हा खणाचा कपडा। तर मी आता फोम टाकल्यामुळं काय होतं
तुम्हाला मी सांगितलं होतं मग की फोम टाकल्यामुळं त्यामध्ये छान आपल्याला डिझाईन्स करता येतात. तर मी आता याआधी पण मी बऱ्याचशा चौरंग कव्हर शिवले आहेत, तर त्यामध्ये मी चेक्सची डिझाईन केली किंवा शंकरपाड्याच्या आकाराची डिझाईन केली. तर यामध्ये मी थोडंसं डिफरंट म्हणून नवीन एक डिझाईन केली, कारण मी मध्ये स्वस्तिक टाकला आहे. तर हे बघा, हे तिरकस टक्सची मी डिझाईन केलेली आहे. दिसत असेल तुम्हाला हे तिरकस टक्स असे चारही बाजूनी केले आहेत तिरकस टक्स. बघू शकता पॅटर्न किती छान दिसतो आहे. तर तुम्ही पण असंच तिरकस टक्स वगैरे किंवा चेक्सच्या अशा कुठल्याही डिझाईन यावरती करू शकता. आणि हे तिरकस टक्स वगैरे मी माझ्या या क्लासमध्ये बेसिकपासून शिकवणार आहे. आता बघा, मी त्या तिरकस टक्स जे मी बेसिकमध्ये शिकवणार आहे ते तुम्हाला सांगितलं होतं पहिल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. माझ्या प्रोजेक्टची माहिती दिली होती त्यावेळेला. तर बघा, आता मी त्याचा यूज कुठे केलाय, इथे केला आहे चौरंग कव्हरला. आणखी बऱ्याच ठिकाणी जे बेसिक प्रोजेक्ट जर तुम्ही प्रॉपर केलेत ना, तर तुम्हाला ते बरंचसं त्या डिझाईन भरपूर ठिकाणी तुम्ही उपयोगात आणू शकता. तर ते मी सांगेल तुम्हाला जेव्हा मी तुमचं जेव्हा क्लास सुरू करेल त्यावेळेला. मी आता ही अशी पट्टी याची काढून घेतली होती पहिले, म्हणजे हे खणाच्याच कपड्याचं काठ आहे. तर कस्टमरला हा बॉक्समध्ये पाहिजे आहे, हा जो चौरंग कव्हर आहे हा बॉक्समध्ये पाहिजे आहे. त्यामुळं मी ही पट्टी आता वेगळी काढली होती. आता याला पूर्ण अखंड पट्टी तर आपली निघत नव्हती, त्यामुळे मी याला जॉईंट दिला आहे, बघू शकता. पण या जॉईंटला पण मी फिनिशिंग दिली आहे, जेणेकरून ही पट्टी जेव्हा आतमध्ये अशी जाईल तर याचे पण धागे नको सुटायला, म्हणून मी याला सुद्धा फिनिशिंग दिली आहे. तर तुम्ही पण जर काही जॉईन करत असाल तर त्याला अशी फिनिशिंग देणं गरजेचं आहे, नाहीतर मग ते धागे सुटतात आणि मग तो पॅटर्न नंतर जेव्हा आपण वॉश करायला जातो त्याचे धागे सुटत जातात आणि तो खराब व्हायला लागतो. मग त्यामुळे पहिलेच जे काही काम आपण करतो ना ते प्रॉपरच करायला पाहिजे, जेणेकरून त्या कामाला परत आपला हात नाही लागला पाहिजे आणि ते जास्त दिवस टिकलं पाहिजे. तर मी चारही बाजूला हे काठ लावून घेतलेले आहेत. हा, तर आता कस्टमरचा जो चौरंगचा पाय आहे तो आहे 12 इंचाचा, त्यांनी मला सांगितलंय. म्हणजे आपल्याला पूर्ण रेडी हे पाय 12 इंचाचा करायचा आहे. तर त्यासाठी आता हे जी काठ लावलंय हे काठ तयार होऊन 2.25 झालंय, पण मी 2.25 न धरता याला 2च धरेल. बाकीची मी ही मार्जिन धरणार आहे, कारण आपल्याला यावरती फ्रिल जोडायची आहे. हा, तर आता आपल्याला ठीक आहे, हा 2 धरलाय आपण. आता फ्रिल किती इंचाची घ्यायची आहे, तर फ्रिल आपली हाईटला 11 इंच घ्यायची आपल्याला. ही पूर्ण मी 11 इंचाची घेतली आहे. तर 11 का बरं, तर 11 मध्ये आता इथे जेव्हा आपण फ्रिल जोडू तर अर्धा इंच ही जोडण्यात जाईल आणि अर्धा इंच ही फिनिशिंग करण्यात जाईल. आणि लांबीला किती घेतली आहे, तर लांबीला मी 30 घेते, शक्यतो 30 ते 32. तुम्हाला जसं म्हणजे तुम्हाला जर प्लेट्स जास्त पाहिजे असेल तर तसं तुम्ही यामध्ये वाढू शकता. पण जर नॉर्मली मी 30 ते 32 घेते. आता माझी इथे जवळपास 31च्या जवळपास भरतीये, ठीक आहे. तर त्यानुसार लांबीला तुम्ही तुमच्या म्हणजे याच्यानुसार घ्या, जेणेकरून तुम्हाला कशा जास्त प्लेट पाहिजे असेल जास्त घ्या, कमी प्लेट पाहिजे असेल तर कमीत कमी 30 इंचापर्यंत घ्या. आता काय करायचंय की आपल्याला आता मी हे 4 कापड कट करून घेतलेत फ्रिलसाठी. पण ही फ्रिल जोडण्याआधी काय करायचंय, आपल्याला खालून जी फिनिशिंग येते पूर्ण ती फिनिशिंग पहिले करून घ्यायची. ती कापड पूर्ण म्हणजे फ्रिल जोडल्यानंतर ती फिनिशिंग नाही करायची आपल्याला, कारण एकदा जर आपण पूर्ण चौरंगला फ्रिल जोडून घेतली तर त्याचा एक गोल आकार तयार होतो. ते गोल आकार तयार झाल्यानंतर काय होतं ना, खाली फिनिशिंग करायला फार म्हणजे हार्ड जातं आणि ती फिनिशिंग क्रॉस मध्ये येते. मग आपण असा तिरपा वगैरे कसं पण कापड घेऊन आपल्याला ती फिनिशिंग करायला लागते आणि ती फिनिशिंग अगदीच म्हणजे खूपच खराब दिसते. त्यामुळं फिनिशिंग ही पहिले करून घ्यायची. फिनिशिंग झाल्यानंतर मग प्लेट्स टाकून पूर्ण फ्रिल जोडून घ्यायची. तर चला मग आपण आता पहिले याला फिनिशिंग करून घेऊया आणि नंतर याला प्लेट्स जोडून घेऊया. तर अशा प्रकारे बघा मी फिनिशिंग करून घेतली आहे पूर्ण कपड्याला खालून, दिसते तुम्हाला, ठीक आहे. आणि हे जे जॉईंट आता मी कपडे केलेत म्हणजे 4 मी पीस कापून घेतले होते ना, तर ते त्यामध्ये पण बघा मी जॉईन केलंय ना, तर याला पण फिनिशिंग दिली आहे. तर तुम्हाला पण अशीच फिनिशिंग द्यायची आहे, कारण काय होतं ना, नंतर मी तुम्हाला सांगितलं होतं यावेळेस हे जे काटला होता ना त्याला पण मी अशीच फिनिशिंग केली आहे, कारण मग नंतर धागे निघत नाही आणि वॉश करताना आपण खूप सोपे आणि इझी पद्धतीने वॉश करू शकतो आणि मग बरेच दिवस टिकते ही. आता हे काय केलंय मी, इथे जो माझा काठ येतो म्हणजे हे जे कोपरे येतात कोपरे, त्या कोपऱ्याच्या तिथे मी ही मशीनला कापड लावला आहे आणि त्यावरती ही फ्रिल ठेवली आहे. ही फ्रिल मी कशी ठेवली आहे, उलटी ठेवली आहे.
ठीक आहे। तर ही उलटी आपल्याला आता याच्यावरती एकावर एक ठेवायचं आहे फॅब्रिक आणि त्यावरती ही फ्रिल, ठीक आहे, मेन फॅब्रिकवर। आता याला काय करायचं आहे, आपल्या साईडला अशा प्लेट्स टाकायच्या आहेत अशा। आता काय होतं ना, बऱ्याच जणांना डायरेक्टली प्लेट्स येत नाही। आता माझं कसं होतंय की मी बऱ्याच वर्षापासून शिवते, त्यामुळे मला इझिली होतं, बिना म्हणजे पिन्स न लावता मी इझिली प्लेट्स टाकू शकते, त्यामुळे मी पिन लावून घेणार नाही इथे। पण जे कोणी आता नवीन शिकतंय किंवा ज्यांनी कधीही असं प्लेट्स वगैरे टाकले नाहीयेत, त्यांनी काय करायचंय की आता हे असं एक एक प्लेट्स टाकायचे आणि इथे पिन लावायचे आहेत, ठीक आहे। इथे एक प्रत्येक प्लेटला पिन लावून घ्यायचे आहेत आणि जसं जसं प्लेट तुमच्या शिवत तुम्ही पुढे येणार तशा त्या पिन्स काढून, म्हणजे 2 ते 3 पिन्स तुम्ही यूज करा। 2 प्लेट शिवल्या परत पुढे पिन्स लावा, 2 प्लेट शिवल्या परत पुढे पिन्स लावा, असं करत करत तुम्ही प्लेट्स बनवा। कारण कसं होतं ना, नवीन नवीन प्लेट्स एकसारख्या यायला किंवा व्यवस्थित यायला ना थोडा वेळ लागतो। पण आता मला कसं आहे, मी कायम शिवतीये ही कंटिन्युअसली, तर त्यामुळे मला पिन्स लावायची गरज पडत नाही। तर अशा प्रकारे आपण आता हे पूर्ण स्टिच करून घेऊया, अशा प्लेट्स टाकून पूर्ण चौकोन। हे बघा, अशा प्रकारे मी प्लेट्स लावून घेते आहे। हा, तर काय आहे ना, आता तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी बेसिक टू ऍडव्हान्स पासून पूर्ण कोर्स घेणार आहे। तर त्यामध्ये हे आपण प्लेट्स होणार आहे, तुम्हाला दाखवलंय माझा तुम्ही व्हिडिओ 2 नंबरचा जो व्हिडिओ आहे, व्हिडिओ 2 म्हणून मी सेव्ह केलाय, बेसिक टू ऍडव्हान्स म्हणून मी युट्यूबला म्हणजे अपलोड केलेला आहे। त्यावरती मी माझ्या प्रोजेक्टची पूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे। तर त्यामध्ये पण मी ह्या प्लेट्स तुम्हाला दाखवल्या की ह्या बेसिक मध्ये का होतात, का म्हणून मी तुम्हाला बेसिक मध्ये हे सगळं शिकवते। तर जेव्हा तुम्हाला फ्रिल जोडायची असते तर ती फ्रिलची कशी जोडायची ती तुमची बेसिक मध्ये होऊन जाते। ज्या वेळेला तुम्ही ऍडव्हान्स मध्ये पर्यंत येता किंवा असे नवीन नवीन जे काही प्रकार बनवतात, आता मी चौरंग कव्हरला फ्रिल लावतीये किंवा फ्रॉकला असतात, लहान मुलींच्या फ्रॉकला असतात, किंवा आजकाल 1 पीस शिवतात काठपदराच्या साड्यांचे, त्याला पण बऱ्याचशा फ्रिल्स असतात, बॉक्स प्लेटेड फ्रिल्स, सिंपल फ्रिल्स, 1 साइडेड फ्रिल्स, भरपूर फ्रिल्स असतात। तर त्या तुमच्या बेसिक मध्येच कव्हर होतात। म्हणून मग तुम्हाला मी एकच सांगते आहे की जर तुम्हाला माझा कोर्स जॉईन करायचा असेल तर माझे सुरुवातीपासूनचे इंट्रो पासूनचे सगळे व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला माझा एक कोर्स मी काय शिकवेल आणि काय नाही ते लक्षात येईल। आणि काय होईल ना, त्यामध्ये त्यानंतर कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला माझ्याजवळ जो तुम्ही पूर्ण कोर्स करणार आहात, तो कोर्स झाल्यानंतर तुम्हाला बाहेर कुठलाही कोर्स करायची गरज नाहीये, तुम्ही इझिली त्यामध्ये सगळं काही शिवू शकता। आता मी माझं एवढं पूर्ण जेव्हा मी हा कोर्स केला त्यानंतर मी इझिली बघा पूर्ण ड्रेस, ब्लाऊज, 1 पीस जे काही मी तुम्हाला फर्स्ट व्हिडिओमध्ये सांगितलं ते इझिली मी शिवू शकते आणि मी क्लासेस पण घेते। आणि त्यानंतर आता ह्या ज्या बाहेरच्या ऑर्डर्स आहेत, जसं सणवार येतात तर मला आता हे ऑर्डर आहे, बॅकड्रॉपची ऑर्डर आहे, नैवेद्याचं पान आहे, भरपूर ऑर्डर आहे। तर हे ऑर्डर पण मी इझिली कस्टमरला बनवून देते, कारण माझं बेसिक क्लिअर आहे त्यामुळं। तर त्यासाठीच तुम्हाला माझं अगदी बेसिक पासून व्हिडिओ बघायला लागतील। जर तुमचं बेसिक क्लिअर असेल ना तर तुम्ही पण पुढे जाऊन ह्या ऑर्डर इझिली घेऊ शकता। तर माझी चौरंग कव्हर तुम्हाला कशी वाटली याबद्दल नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन आर्ट्स माझ्या या निष्ठाचा आर्ट्स या यूट्यूब चॅनलवरून बघायला भेटतील। आणि वरती जे बेल आयकॉन दिला आहे त्या बेल आयकॉनला क्लिक करा, ऑन करा, जेणेकरून माझं पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन। आता गणपती उत्सवानिमित्त मी भरपूर नवीन नवीन व्हेरायटी दाखवते आहे। तर पुढच्या व्हिडिओमध्ये पण गणपती उत्सवासाठी जे काही उपयोगी वस्तू आहे किंवा तुमच्या डेकोरेशनसाठी जे काही तुम्हाला लागतं, नवीन असं युनिक तुमचं डेकोरेशन छान दिसावं यासाठी, तर तशाच प्रकारचा एक मी नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।